राज्यसभेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये संशय कल्लोळ बघायला मिळतोय। महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकमेकांना पाण्यामध्ये बघतात। काल शरद पवारांच्या उमेदवारीसाठी स्वतः सुप्रिया सुळे उद्धवजी ठाकरे यांना भेटल्यानंतरही आदित्य ठाकरे ट्विट करतायत की आमचा निर्णय झालेला नाही। याचा अर्थ आदित्य ठाकरे यांचा शरद पवार साहेब यांच्या उमेदवारीला विरोध दिसतोय। आणि दुसऱ्या बाजूला संजय राऊत सातत्याने शरद पवार साहेबांनाच राज्यसभेची खासदारकी मिळाली पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करतायत। महाविकास आघाडीमध्ये तीन तिघाडा काम बिघाडा असल्याचं याआधी स्पष्ट झालं आणि आता देखील राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष एकमेकांना संशयामध्ये बघतायत। आदित्य ठाकरे यांची इच्छा आहे की प्रियंका चतुर्वेदी यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जावं। संजय राऊतांची आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची इच्छा आहे की पवार साहेबांना पुन्हा एकदा संधी मिळावी आणि काँग्रेस आपलंच घोडं दामटण्याचा प्रयत्न करते। आणि यामध्ये महाविकास आघाडीतली मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। पवार साहेबांच्या उमेदवारीबद्दल लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे आणि स्वतः शरद पवार साहेब रुग्णालयातनं बाहेर देखील आलेले आहेत आणि कदाचित उद्या पवार साहेबांचा अर्ज भरला जाईल। परंतु त्याआधी आदित्य ठाकरे हे शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला विरोध करतायत। याचा अर्थ आदित्य ठाकरे संजय राऊत यांना विरोध करतायत हे स्पष्टपणे दिसतंय। शिवसेना हा नोव्हियामधील मोठा पक्ष आहे, कोणताही एक पक्ष निर्णय जाहीर करू शकत नाही असं संजय राऊत यांनी। संजय राऊत तुम्हाला निर्णय जाहीर करताच येणार नाही, कारण निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्याकडे नाही। कारण शरद पवार साहेबांना खासदारकी मिळावी यासाठी तुम्ही तुमचं घोडं दामटण्याचा प्रयत्न करताय। तुम्हाला माहिती आहे की आता प्रियंका चतुर्वेदींना संधी मिळाली तर 2 वर्षानंतर संजय राऊत यांना राज्यसभेसाठी संधी मिळणार नाही। आपला पुढचा पत्ता सुरक्षित करण्यासाठी आता प्रियंका चतुर्वेदींचा पत्ता काटण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत केलं जाते आणि त्यासाठी प्रियंका चतुर्वेदींचं नाव मागे करण्याचं काम आणि शरद पवार साहेबांचं नाव पुढे रेटण्याचं काम संजय राऊत करतायत, कारण त्यांचा हा याच्यामध्ये धूर्तपणा आहे। परंतु महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेसाठी एकमत होऊ शकत नाही तर महाराष्ट्रासाठी हे काय एकमत करणार। संजय राऊत यांनी युद्ध सुरू झाल्यानंतर मोदीजींनी इराणला फोन केला नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी वेगवेगळ्या देशातील राष्ट्रप्रमुखांशी फोनवरून चर्चा केलेली आहे। संजय राऊत असं म्हणतात की इराणमध्ये चर्चा केली नाही। त्याचं कारण आहे की संजय राऊत यांना इराणमध्ये युद्ध करण्यासाठी पाठवावं लागणार आहे, कारण संजय राऊत रोज सकाळी उठून इथं भोंगा चालवतात। त्यापेक्षा इराणमध्ये जाऊन जरा फ्रंटवर जाऊन खेळा आणि तिथे जाऊन चर्चा करा। विनाकारण नको त्या गोष्टीमध्ये नाक खुपसण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी करू नये। खरं तर सगळ्यांनी मिळून संजय राऊतांना इराणमध्ये पाठवून दिलं पाहिजे आणि इराणमध्ये शिष्टाई करण्याची जबाबदारी संजय राऊतांना दिली पाहिजे, कारण आंतरराष्ट्रीय धोरणात आपल्यालाच कळतं असा आविर्भाव संजय राऊत यांच्याकडनं सातत्यानं केला जातोय। त्यामुळं माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे की आपण संजय राऊत यांना इराणमध्ये युद्धाच्या काळामध्ये पाठवून द्यावं आणि तिथं 2 देशातलं युद्ध थांबावं, शिष्टाई करावी, यासाठी त्याची जबाबदारी संजय राऊतांना द्यावी। नाहीतर इथं विनाकारण महाराष्ट्रामध्ये रोज भांडण लावण्याचं काम संजय राऊतांकडनं केलं जातोय। कदाचित इराणमध्ये गेल्यानंतर संजय राऊतांना सुबुद्धी सुचेल। संजय राऊत भारताचं परराष्ट्र धोरण माती खात नाहीत तर संजय राऊत स्वतः 10 वेळा माती खात आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊतांनी खाल्लेली माती ही देशाने बघितलेली आहे, महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेली आहे। तुम्ही आणि तुमचे नेते माती खातायत म्हणूनच महाविकास आघाडीला आणि उभाटा गटाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कमी जागा जिंकल्या, महापालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला जागा जिंकता आल्या नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तर तुम्हाला भोपळा मिळाला, कारण संजय राऊत आणि उभाटा गट सातत्यानं माती खातोय हे महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितलंय, महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखलंय आणि माती खाणाऱ्यांना निवडून देणार नाही हे महाराष्ट्राच्या जनतेनं स्पष्ट केलंय। संजय राऊत तुमच्या या माती खाण्याच्या स्वभावामुळेच तुम्हाला पुढच्या वेळेला राज्यसभेची खासदारकी देखील मिळणार नाही, याचा विचार आधी करा।
संजय राऊतांनी खासदारकी सोडली पाहिजे, संजय राऊतांनी राजकारण सोडलं पाहिजे आणि वेब सिरीज काढण्याचा नवा धंदा सुरू केला पाहिजे. इराण आणि इस्रायलचं युद्ध हे इप्स्टीन फाईलचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी केलंय असा जावाईसोत संजय राऊत लावतात. अहो संजय राऊत, कल्पना रंजन करताना तरी थोडासा विचार करा. एखाद्या वेब सिरीजला शोभेल अशा पद्धतीची व्यूहरचना, अशा पद्धतीच्या प्लॅनिंग चोऱ्या पेरण्याचं काम संजय राऊतांच्या मार्फत सातत्यानं केलं जातोय. म्हणून माझं संजय राऊतांना आव्हान आहे की आपण खासदारकीचे प्रश्न सोडवण्यासाठी उभ्या हयातीमध्ये काही केलं नाही. आपल्या खासदार निधीतून देशासाठी, राज्यासाठी, महाराष्ट्रासाठी किंवा जिल्ह्यासाठी एक हिताचं काम केलं नाही. नुसतं राज्यसभेची खुर्ची एंगेज ठेवून घेतली, राज्यसभा खुर्चीवर बसून राहिलात, परंतु देशासाठी, महाराष्ट्रासाठी तुमच्याकडनं एकही गोष्ट घडली नाही. त्यामुळे तुम्ही खासदारकी सोडा आणि वेब सिरीज काढा. कारण जनतेची सेवा करणं हे तुमच्या रक्तामध्ये नाही. जनतेची सेवा करून जनतेचे प्रश्न सोडवणं हे तुम्हाला आजपर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये खासदार म्हणून जमलेलं नाही. त्यामुळे तुम्ही तुमची खासदारकी सोडली पाहिजे आणि वेब सिरीज काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही वेब सिरीज काढलात तर कदाचित तुम्हाला एखादं त्याच्यातलं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं प्राइस तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळं तुम्ही एखादी वेब सिरीज काढण्याच्या भानगडीत पडा. इराण इराकचं युद्ध कशामुळे झालं, का इराण आणि इस्रायलचं युद्ध कशामुळे झालं हे संपूर्ण जगाला माहिती आहे. परंतु संजय राऊत प्रत्येक गोष्टीमध्ये इप्स्टीन फाईलचं नाक उपसण्याचा प्रयत्न करतात. अहो संजय राऊत, आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा पद्धतीचे कटकारस्थान कसे होतात हे तुम्हाला देखील माहिती आहे. परंतु तुम्ही ते सगळं सोडून विनाकारण या प्रकरणाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळं तुम्ही एक रोमांचकारी आणि थ्रिलर अशी वेब सिरीज काढली तर त्याला जास्त रिस्पॉन्स मिळेल. आणि खासदार म्हणून असेही तुम्ही काही कामं करत नाहीत, त्यामुळं तुम्ही एक वेब सिरीज काढावी, ती वेब सिरीज जास्त चालेल.